याशी वैरण किती काढताय रोज कटिंग करून? रोज 2 बार लागतात. किती हा किती बार लागतात? 2 बार. 2 बार असं वाळकी वैरण बारीक करते की चांगलं आहे? हा चांगलं बारीक करते की रामाई जरा ते उसात वाड्याला सोडून आता ह्या काळ्या ह्याच्यात काय आहे गुणीत काय? वाड्याची म्हणजे असं कटिंग करून ठेवलंय? मग कधी ठेवलंय ते? उन्हाळ्यात मे महिन्यात. होय. मग आणि किती दिवस पुरतंय तरी काय? हे आता 2 महिने पुरते. 2 महिने पुरते का? अशा 2 बॅगा होत्या, एक सपली आता ही होय काय? परत आणि सप्लाय परत कटिंग करून ठेवायचं. अच्छा अच्छा. ऊस गेल्यावर वाड सगळं फाडातलं आणून हम्म. मोठ्या मशीन करून ठेवलं. तर मंडळी, आपण आता सध्या आपटी गावातील एक प्रगतशील शेतकरी आहेत पंडित भैरू जाधव, आणि त्यांच्या आपण ह्या गोट्याला भेट द्यायला आलोय. आता हा गोटा कसा आहे, त्या गोट्यामध्ये कोणकोणती जनावरं आहेत त्याची आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत, आणि त्यांचं संगोपन पालन पोषण कसं केलं जातं हे सविस्तर आपण आता त्यांच्याकडून जाणून घेऊया. पहिल्यांदा आम्ही तुम्हाला त्यांचा गोटा दाखवतो. आता समोर आपल्याला ही गीर गाय दिसत्या, त्यानंतर जर्सी गाय कालवड दिसत्या, आणि त्यानंतर पलीकडे एक रेडी आहे. ही बघा, ही एक मोठी म्हैस आहे. आता मी नवीन असल्यामुळं जरा बुजावल्या, नवीन माणूस असल्यामुळं. ही एक रेडी आहे. ह्या सगळ्या रेड्या आहेत. त्यानंतर इकडे एक म्हैस आहे बा. मी एकूण जनावरं किती आहेत म्हणायची तुमची? 13 आहेत. पाठीमागे एकूण 13 जनावरं या ठिकाणी आहेत. म्हशीच्या मागे एक आहे काय? मला मारत नाही ना हे? नाही मारत नाही. ठीक आहे, मी लांबूनच तरी पण नाही बघतो. हां हां. तर मंडळी, मागच्या बाजूला एक रेडको आहे. थोडीशी अडचण आहे इथं जागेची. तेव्हा मागच्या बाजूला एक रेडको आहे. एकूण 13 जनावरं या ठिकाणी बांधले आहेत. थोडीशी जागा कमी पडते, तरी पण काय हरकत नाही. त्यांनी आता एवढी जनावरं रोजची सांभाळत आहेत. आणि ही जनावरांची दावण आहे. दोन्ही साईडला दावणी अशी एकत्रच घेतलेली अशी मध्ये, आणि दोन्ही बाजूस गोट्याच्या जनावरं बांधलेली आहेत. एकूण 13 जनावरं आहेत म्हणतात त्यांच्याकडे. आणि 2 बैल पण आहेत का? त्यांची बैलसुद्धा आहेत, ती मी तुम्हाला नंतर पुढं व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी एक छोटं रेडको आहे, पलीकडे छोटं कालवाड पण आहे. जेव्हा आता या ठिकाणी आपण पंडितांचे 2 बैल पण आहेत, ते सुद्धा बघूया. अरे बापरे, जबरदस्त पांढरे शुभ 2 बैल खिलार आहेत एकदम जोरात. बघा, 2 बैलांना सेपरेट जागा केली आहे. तिकडच्या गोट्यामध्ये मावत नाहीत, त्यामुळे इकडं या 2 बैलांची व्यवस्था केलेली आहे. एकटा माणूस एवढी जनावरं सांभाळतो, हे विशेष आहे. बरं पंडितांना, तुमच्या आता मी गोट्याला भेट द्यायला आलो आहे. तुम्ही तुमच्या गोट्यामध्ये म्हशीबरोबर गाई किंवा कालवडसुद्धा आहेत, आणि त्याबरोबरच तुम्ही या ठिकाणी बैलसुद्धा पाळलेले आहेत. आता ही बैल किती वर्ष झालं पाळताय तुम्ही? तरी 10 वर्ष झालं बैल पाळताय. आता ही तुम्ही बैल जी आहेत ती विकत घेतलेली आहेत का तुमच्या घरचीच अशी सांभाळ? विकत घेतलेली. कधी घेतलेली आहेत तरी? 4 वर्ष. 4 वर्ष झालं. आता केवढी होती किंवा कितीला घेतली काय? 1 लाख रुपये आणले. 1 लाख रुपयाला तुम्ही घेताना घेतली होती 4 वर्षापूर्वी. मग त्यावेळी बैल साधारण किती वर्षाचे होते किंवा काय? 3-4 वर्षाचे. 3-4 वर्षाची. मग त्यांना मोठी केलीत, आणि आज ती म्हणजे तुम्ही असे शेतीच्या कामासाठीच वापरता का? शेतीच्या कामासाठीच वापरताय. बरं, आणि यानी खाद्य वगैरे यांची सेवा काय कशी करताय? काय खाद्य 2 टायमाला पेंड, आटा असतोय. आटा, आणखी काय काय घालताय तरी? आणि गवताची ही कुट्टी आहे, म्हणजे तुमच्या गवती रानातलं गवत. आणि कुट्टी म्हणजे काय घालताय कुट्टीमध्ये? वाड्याची कुट्टी करून भरून ठेवलेली आहे. हां हां, त्याची कुट्टी असते. शाळवाची कुट्टी. बर, शाळवाची कुट्टी पण. शाळवाची पण अशी दोन्ही टायमाला घालायचं. बर बर.
आता इथं पाण्याची सोय नेमकी काय केली आहे तुम्ही? बोर मारले. बोर, आणि बोराचं पाणी तुम्ही याला देताय. अच्छा अच्छा. गोठा एकदम बघितल्यानंतर मला भारी वाटलं. एवढी जनावर गोठ्यामध्ये असणं आणि सांभाळणं खूप अवघड असतंय. एवढी जनावर जी आहेत त्याला सांभाळायला तुम्हाला आणखी कोण मदत करते का? तुमचं मी एकटंच आमचा बघतो? भाऊ आहे, हां. आमची मिसेस आहे, बर. मुलं आहे. मग ती पण तुम्हाला मदत करते या व्यवसायात? सगळ्यांसाठी. हां. तर पंडितांना आता आपण तुमच्या गोट्यासंबंधी माहिती घेऊया. मला एक सांगा, तुमच्या जनावरांचा हा गोठा किती जनावर आहेत तरी आता सध्या? 13 जनावर, बारीक मोठी. आता या ठिकाणी तुमच्याकडे म्हशी किती आहेत तरी साधारणपणे? म्हशी मोठ्या 2 आहेत, हां बारीक रेड्या 6 आहेत, हां. आणि गिर गाय 1 आहे, कालवड 1 आहे, बैल 2 आहेत. बर बर. आता तुम्ही गिर गायचा या ठिकाणी उल्लेख केला. गिर गाय सांभाळण्याचं कारण काय तरी? गिर गाय म्हणजे दूध चांगलं असतंय, बर आणि घरात खायला दूध चांगलं असतं, म्हशीपेक्षा चांगलं वाटतं. बर बर. आम्ही घरात खायसाठी ते दूध वापरतो. म्हणजे खास करून ही घरात दूध खाण्यासाठीच ही गाय तुम्ही वापरली, आणि हिचं दूध तुम्ही म्हणताय की पौष्टिक चांगलं असतंय. पौष्टिक चांगलं असतं. हां हां. बरं, ही गाय साधारणपणे दूध किती देते सकाळी आणि संध्याकाळी? सकाळी 5 लिटर, संध्याकाळी 5 लिटर. एवढं दूध देते? म्हणजे 10 लिटर दूध देते? काय सांगताय? होय. म्हणजे मला माहित नव्हतं की बाबा या गायी एवढं दूध देते. दुधाला चांगलं असतं. पण आज तुमच्याकडनं समजलं की बाबा ही गाय अगदी छोटीच आहे तशी बघायला गेलं तर. म्हशीसारखी फॅट लागते. आणि ही गाय गरीब पण आहे, मारत नाही ना सर? हां, या गायी मारत नाहीत असं मी ऐकलं होतं. ही बघा, आता मी तुम्हाला ही गिर गाय दाखवतो. अतिशय शांत गाय असते ही गिर गाय. बरं, हिला खायला काय काय लागतं काय? खायला पेंड, कपरी पेंड, हे आपलं आट्टा, हां. आणि बाकीचं कोंडा वगैरे मिक्स असतो. म्हणजे आपलं गिरणीतनं कोंडा आणता येतो, भाताचा कोंडा, एवढं सगळं खाद्य देत आहे. अच्छा अच्छा. आता मला सांगा, तुमच्या हाताजवळच ही जर्सी कालवाड पण आहे. बरं, आता हे तुमच्या घरच्या गायचं आहे का तुम्ही आणलेलं आहे बाहेरून? हे आमची पहिली दुसरी एक जर्सी गाय होती तीच आहे. गाय विकली आहे. म्हणजे घरच्या गायचंच आहे. मग आता हे किती महिन्याचं आहे गाय? 12 महिने. 12 महिने. आता ही गाभ जाणार किती दिवसांनी काय? 2-3 महिने. 2-3 महिन्यानं. अच्छा. आता हे 2-3 महिन्यानं गाभण जाणार ना? हां. त्यानंतर परत 7-8 महिन्यानंतर आपलं दूध रेग्युलर चालू होतंय. अच्छा. 9 महिने. बर. आता तुमच्या आता म्हशी संबंधी आपण माहिती घेऊया. ही म्हैस आता तुमची किती वर्षाची आहे तरी? आता 6 वर्ष आहे. 6 वर्षाची. बरं बरं. किती वेत आतापर्यंत घेतली? 2 वेत झाल्या. हां. आता ती 3ऱ्या जण गाभण आहे. आता गाभण आहे तर. बरं, या म्हशीचं वैशिष्ट्य काय बाबा? किती दूध देते? मोरा जातीची म्हैस आहे. हां. ती सकाळी 5, संध्याकाळी 4 दूध देते. 9 लिटर दूध देते. म्हणजे 9 लिटरच्या आसपास देते. त्या सगळ्या ह्या मशीनच्या, त्या मशीन घरच्याच आहेत. आता ही सगळी जनावरे तुमच्या घरची मशीनची आहेत. त्या म्हशीची 3 आहेत, त्या म्हशीची 3 आहेत. ह्या म्हशीची 3, त्या म्हशीची 3. बरं, ही म्हैस तर किती वर्षाची आहे साधारण? ही 5 वर्षाची आहे. 5 वर्षाची. हिची पण 2-3 झालीत का आतापर्यंत वेत? बरं, हिचं काय वैशिष्ट्य म्हणायचं बाबा? ही पण मोरा जातीचीच आहे. हां. हिचं पण दूध चांगलं आहे. सकाळी 5, संध्याकाळी 4. ही दोन्ही पण 9-9 लिटरच्या आसपास दूध देतात. या दोन्ही बहिणीच आहेत. बनी. अरे वा, घरच्याच असल्यामुळे. या बहिणी आहेत, ह्या 2 बहिणी आहेत, त्या पलीकडल्या 2 बहिणी. मग सगळं एकदम जी तुमची जनावर आहेत ती अगदी घरचीच आहे. बरं, मला एक सांगा, तुम्ही जनावर ही जी पाळताय काय, तर साधारणपणे किती वर्षापासून पाळताय, किंवा तुम्हाला हे गोट्या बाबा असावा आपला असं कधीपासून वाटलं? किंवा किती? 10 वर्ष. 10 वर्षापासून तुम्ही हा गोटा पालन करताय, जनावर पाळणं. पहिल्यांदा तुमच्या गोट्यामध्ये किती जनावर होती किंवा काय? पहिल्यांदा एक म्हैस हां आणि एक रेडी होती. त्याच्यापासून हे सगळं वाढत गेलं. मग तुम्ही बाबा 2च असावी, 3च असावी, तुम्ही आता 13 पर्यंत आकडा गेलाय. 13 पर्यंत गेलाय. 13 म्हणजे वर्षाला एक म्हैस विकून 13 वर आहे. विकताय तुम्ही? प्रत्येक वर्षी एक विकतो. हां. मग तुमची आता ती ही पण विकायची. हिला पण विकणार आहे तुम्ही? बरं, साधारणपणे कितीपर्यंत जाते एक म्हैस किंवा काय?
ती 1 लाख रुपयेपर्यंत जाते. 1 लाख रुपयेपर्यंत. म्हणजे आता तुम्ही वर्षातनं एक म्हैस विकताय म्हणताय, एक म्हस व्हायचं. म्हणजे 1 लाख रुपये तुम्हाला मिळतात. अच्छा. आणि त्याबरोबर तिचं तुम्ही दूध दुभत घेतलेलं असते, 2-3 वेत काय असते एक वर्षी एक म्हैस विकतो सगळं विकताय, तेवढी करूनही ते राहिलं. हां हां. म्हणजे तुमचा हा फायदा लाखाच्या आसपास जातोय. बरं आता मला एक सांगा, ही जी जनावर आहेत तुमची आता 13, ह्यांचं खाद्याची व्यवस्था कशी करताय? खाद्य म्हणजे उन्हाळ्यात गवत कापून ठेवतोय. आता तुमचं गवती रान असेल बरोबर, हां, त्याच्यातलं गवत कापून ठेवतोय. हां. भाताचं पिंजार असते, हं, शेळावाला कडबा असतोय, हं, हे सगळं आम्ही एकत्र करून ठेवतोय साठवणूक करून. हं, हं, परत आमच्या ऊसाची जमीन आहे त्यात मक्का असतोय, हं, ती ओली वगैरे मक्याची 3 महिने असते. हं, हं, ते रोज आणून आम्ही कुट्टी करून घालतो ते. हं, हं. म्हणजे सकाळ संध्याकाळ. हा. आणि दुपारचं वगैरे काय असते काय वेगळं असं? दुपारचं काय नाही. आता कसं सकाळी 10ला काढाय अगोदर एकदा घालायचंय, हं, परत 10ला काढून झालं की परत एकदा पाणी पाजून एकदा घातलंय, हं, हं, दुपारपर्यंत काय नाही. हम्म. परत मग 4च्या पुढे परत घालतो. हं, हं. त्यानंतर मग संध्याकाळी संध्याकाळी परत खाद्य टाकाय 4 वेळा दिवसात नसते. 4 वेळा. हं, हं. बरं आता ही जनावर काही वेळेला आजारी पडतात बरोबर, काही एक आजार होत असतील तर तुम्ही काय त्यांचं कसा सांभाळ करताय त्यावेळेला? हे आमच्या इथं स्वप्नील डॉक्टर म्हणून आहेत हां. गावात, हं, त्याच्यानी बोलवून व्हिजिट द्यायला होते. हं, हं. म्हणजे तुमच्याकडं या जनावरांची आरोग्य सेवा जवळच आहे, डॉक्टर लगेच उपलब्ध होतोय. आता मला एक सांगा, ह्यो गोटा जो तुम्ही उभा केलाय, ही जी साईज किती आहे तरी अंदाज? त्याची अशी लांबी 30 फूट आहे हां, आणि अशी लांबी 20 फूट. 30 बाय 20चा हा गोटा आहे. आणि एवढ्यामध्ये तुमची आता ही जनावरं मग याला साधारणपणे किती खर्च आला, तुम्ही कधी बांधला तरी? तरी 60,000 रुपये खर्च आला. हां, कधी बांधला होता हा गोटा? हे बांधून तरी 5-6 वर्ष होत आली. हं, पण याला सगळं लोखंडी आहे, हं, वरची बॅटन वगैरे लोखंडी आहे, वासं लोखंडी आहे. हं, हं. पत्रा गाठला की गरम होते जनावरांवर खापरी घातल्या, आपल्या मंगरुळी कौलं घातल्या. त्याला लाकडी काहीच नाही, हं, हं, सगळं लोखंडी आहे. हं, हे वरची आडवा हे आहे ते सुद्धा लोखंडी हं. चॅनेल मोठा. आहे. हं. फक्त खापऱ्या घालताना फक्त तुम्ही हे न घालता, पत्रा न घालता तुम्ही कौलं घातल्या. आणि खापरीच्या खाली बॅटनला लाकडे वापरतात ते सुद्धा आम्ही लोखंडी वापरतो. हां, त्यामुळं कसं गारवा राहतो इथं. गारवा राहतोय आणि परत ती लाकडं किडली ती झाली म्हणायचं काय काम. हां हां, म्हणजे असं एकंदरीत गोट्याचं नियोजन केलंय तुम्ही बांधताना. पाणी किती वेळा देता या जनावरांना तरी साधारणपणे? 3 वेळा. सकाळी धारा काढून एकदा देतो, हं, दुपारी एकदा देतो, संध्याकाळी धारा काढून देतो. हं, हं, हं. बरं आता मला एक सांगा, तुमची एवढी जनावरं आहेत, मग त्यांच्या खाद्याची पण सोय करणं काही वेळेला अवघड जातं. तुम्ही ही जनावरं अशी बाहेर फिरायला सोडता का? कुठं सोडता किंवा काय? आम्ही इथं आमची जवळच गवताची डाग आहे, हां, त्याच्यात 2 महिने पावसाळ्यात तिथं असतात. मी पावसाळ्याची पण सोडताय? हा, पावसाळ्यात साधारणपणे किती महिने सोडताय किंवा काय? पाऊस कायमच सोडतोय. हं, पण त्यानंतर आम्ही इकडे 1-2 एकर जमीन कायमची ठेवलेली हां आहे. हां, पहिल्यांदा इथं गवताय रानात सोडतोय, शेंडा झाला हं, हं, की गणपती विसर्जन झाले की त्यातले बंद करतोय. हं, त्यानंतर मग कायमच्या रानात घालतोय. हं. ते 2 एकर जमीन ती कायमची ठेवलेली आहे अच्छा अच्छा. चालायचं. बरं. कायमस्वरूपी त्यात नसतं. बरं, जनावर बाहेर चारायला सोडलेल्याचा काय फायदा होतो का? ते बाहेर फिरून आल्यामुळं वैरण चांगली खात्यात किंवा त्यांचं हे चांगलं राहते, निरोगी राहते हां, आणि जास्त औषध पाण्याचं काही करायला लागत नाही. हं, हं. आणि वैरण पण कमी लागत असेल? वैरण कमी म्हणजे एकदम 10%च वैरण. चाराय सोडले की 10% वैरण असते. एवढं वैरणीचं प्रमाण कमी येते चाराय सोडल्याचं? कमी होते, फुगूनच येतात ना. हां हां. संध्याकाळी काही घातलं तरी खायचंच नाही. म्हणजे पोटभर चरून खाद्या येतात. सकाळी जरा काढायचं, धारा काढणं, हं. त्यानंतर मग दुपारी परत चारा सोडायचं. अच्छा अच्छा. हां, काय म्हणला? ही आता आमची दूध पेतेल सुद्धा बारकी आहे, हां हां. ती सुद्धा आम्ही चारा सोडतोय. म्हणजे सगळी जनावरं तुम्ही नेताय? रानात पित नाहीत अजिबात. हां, आणि आमची जनावर पाजत पण नाही. पाजत नाही? 2 महिन्याची 3 महिने झाली की आम्ही चारा सोडतोय. म्हणजे हा एक फायदा म्हणायचा, बाहेर सोडल्यानंतर ती बाहेर पित नाही. सोडल्यानंतर ती चांगली होत्या हां,
घरात बांधून एवढी सुरवाळत नाही. हा बाहेर सोडली की चांगली होते. हा म्हणजे तब्येतीनं चांगली तब्येतीने आमच्या निरोगी राहते. परिस्थिती पहिल्यापासून सवय कशा घरच्या असल्यामुळे हा की चराय सोडले की अजिबात पाजत नाही ते. हा हा घरात येऊन बांधून सोडल्यानंतरच ती कासत घेतात. हम्म. तोपर्यंत ती पण जात नाही हा आणि म्हशी पण पाजत नाही. हा 2 टायमाला त्यासनी प्याला सोडतो आम्ही, पण रानात सोडले की अजिबात पाजत पण म्हशी नाहीत आणि ती प्याला पण जायत नाही. हम्म. आणि त्यासनी पण सवय अशी आहे की हातात किटली घेऊन आल्याशिवाय सोडल्याशिवाय ती कासत पण मालक आला की ती ओळखतात. हा किटली घेऊन आले की धार काढायचं लक्षात आले की मग ती कासत जाते. तिथून कासत जायत पण नाही. बरोबर बरोबर ते रानात आल्यावर कासत उभा जरी राहील तर पित नाही. पित नाही म्हणजे त्यांचं आता टायमिंग फिक्सच झालंय. आणि ती सवय झाली त्याची काय. आता मला महत्वाचं यामध्ये म्हणायचं होतं की ह्याच्या दूध वाढीव काय परिणाम होते का? चरायला सोडल्यावर दूध पण वाढते चांगलं. दूध चांगलं वाटतंय ना? होय. म्हणजे दुधात भरपूर फरक पडतोय. भरपूर फरक पडतो. आणि ते फिरून आल्यामुळे शांत गोट्यात शांत बसते. ते आपण नाही सोडली की धडपड धडपड करत बसले. ते फिरून आले की निवांत बसते. म्हणजे पोट भरलं की ती निवांत बसते. आता सध्या तुमचं दूध किती जात आहे डेअरीला तरी? आता एक सकाळी 10 लिटर आणि संध्याकाळी 6 लिटर. म्हणजे 16 लिटर आता सध्या दूध जाते. आपली गाभण आहे ती व्याली परत वाढणार. हा हा आणि ह्या रेड्या सगळ्या आता गाभण आहेत. त्यामुळे ह्या वेळानंतर परत दूध भरपूर होणार. अच्छा अच्छा. आता सगळ्या गाभांची संख्या जास्त असल्यामुळे दूध कमी आहे. मग जास्तीत जास्त तुम्ही आतापर्यंत दूध किती घातले एका दिवसाला तरी? एका दिवसाला सकाळी 40 लिटर संध्याकाळी 30 लिटर पर्यंत घातले. म्हणजे 70 लिटर तुम्ही दिवसाला दूध घातले. मग आता म्हशीचं दूधाचा दर कसा आहे तरी साधारणपणे? तरी फॅटवर आहे 70 रुपये लिटर पर्यंत जाते. 65-70 पर्यंत. आणि गाईचं? गाईचं जास्ती असं आम्ही घरातच खायला ठेवतोय. तरी पण तिची 6 जेवढी फॅट लागते. ते आमच्या म्हशीच्या दराप्रमाणे पैसे मिळते. होय 6 फॅटला. मग हे दूध तुम्ही कुठं नेऊन घालताय किंवा काय? पहिला आम्ही पन्हाळ्याला रथिपला घालत होतो. हा त्यावेळी गिर गायला आम्हाला 70 रुपये 80 रुपये असा दर मिळत होता. आता जरा दूध कमी झाल्यामुळे घरातच खाते. ज्यादा असले की आम्ही पन्हाळ्याला रथिपला घालतोय गिर गाय. बरं आता पण तुम्ही समजा ही गाय आली तर तुम्ही ते रतीपला दूध घालताय? घालतोय. गिर गायचं आवर्जून घेतात. ठराविक माणसं आहे ते कायमस्वरूपी तेच खातात. बरं रतीपला घालताय म्हणजे नेमकं काय असतं प्रकार? म्हणजे त्यांच्या घरी नेऊन घालायचं. कोणाला 1 लिटर कोणाला 2 लिटर. त्यांचे पैसे महिन्यानं प्रत्येक 1 तारखेला मिळतात. प्रत्येक महिन्याला. बरं कोणाला नेमकं दूध घालता असं किंवा काय? आम्ही पन्हाळ्यात भोसले परत आपली आहे नोकर वर्ग आहे पन्हाळ्यात राहणारा. हा मग पन्हाळ्या दुधाला जास्त मागणी आहे. होय मागणी जास्त. पन्हाळी लोक आवडीने घेतात. गिर गायला मागणी जास्त आहे. काही वेळेला एक हौसानं 100 रुपये लिटर सुद्धा घेतात. होय घेतात. मग त्यांना ते परवडते किंवा ते या दुधाचं महत्व असल्यामुळे? दुधाचं महत्व आहे ना. हा दूध पोषक चांगलं असल्यामुळे. हा म्हणजे लोक 100 रुपये पाजायला ते गायचं दूध चांगलं असते. अच्छा अच्छा. म्हणजे लहान मुलांना हे दूध पौष्टिक असते. त्यांच्या पचन क्रियेला चांगलं असते. हा लहान बाळ असते कसं वाढीला म्हणा. म्हशीचं दूध त्याला पचत नाही. हा गायचं दूध पचायला चांगलं असतं. बरं तुम्ही रतीप जो म्हणताय मग रतीपला सकाळ संध्याकाळ दूध घालायला जायत होता का कसं काय? सकाळ संध्याकाळ. इथनं आता पन्हाळा साधारणपणे 5-6 किलोमीटर अंतर असेल. मग तिकडं तुम्ही एवढ्यावरती दूध घालायला जायत होता? ते कसं आहे त्यांच्या मागणीप्रमाणे पुरवठा करायला लागतोय. कसं आहे लहान बाळ असतात त्यासनी म्हशीचं दूध पचत नाही. त्या आवर्जून बोलवत्यात. तुम्हाला काही जादा पैसे पाहिजे तर घ्या. तुमचं येण्या जाण्याचा खर्च देतो पण आम्हाला एवढी सुद्धा लोक तयारी दाखवत्या. काय सांगताय? मी पन्हाळ्याला कोर्ट साहेबांनी सुद्धा आता आहे त्याशी काही गाठल्या नाही. पण पहिल्या कोर्ट मॅडम होत्या त्याशी सुद्धा दूध दिल्या. कोर्ट मॅडम तहसीलदार सगळ्याशी असं दूध दिल्या. मग रतीब तुम्हाला परवडत होता का गाय गावातल्या डेअरीचं दूध घातलेलं परवडत? कसं काय असं तुम्ही काय सांगा? एक रेट असतो. त्याचं कमी जास्त रेट काय नसतो. म्हैस व्याली गाय व्याली तरी जो दर असतो तो शेवटपर्यंत तोच असतो. डेअरीत कसं होतंय ज्यावेळी दूध आपलं भरपूर असते त्यावेळी फॅट कमी लागते. दूध कमी झाले की फॅट जास्त लागते. त्यामुळं जास्त दूध असते त्यावेळी पैसे कमी भेटतात.
आणि यांचं कसं सरासरी कायमस्वरूपी एकच रेट असतो. म्हैस व्याल्यापासून 8 पर्यंत रेट एकच असतो. म्हणजे रत्तीबाला तुमचा फिक्स रेट. फिक्स हां हां, त्या दरानंच कायम द्यायचं. कायमस्वरूपी हां हां. म्हैस व्याली तरी पण तोच रेट, 8 झाली तरी पण तोच रेट. बरं, रत्तीबाला तुम्ही बऱ्याच वेळा मी दूध घालायला बघितलंय तुम्हाला पन्हाळा गडावरती. 10 लिटरच्या 2 पिटला घेऊन जातो. हां, 10 लिटरच्या 2 पहिलं किटल्या. आम्ही पायी चालत जायत होतो. हां. इथनं असं सरळ वरती तर बघू देण्यात वरती. हां. आता गाडीवरून जातो. आता गाडी आली. पहिलं 10 लिटर किटल्या खांद्यावर घेऊन आम्ही जायत होतो वरती पन्हाळ्याला. सुरुवातीला किल्ले पन्हाळा म्हणून डेअरी होती, तिथं पहिलं घालत होतो. त्यानंतर ही शांतारामच्या बांगल्यावर मोरे, गणपती मोरे वगैरे तिथं राहायला होती, तिथं कुटुंब होतं. सुरुवातीला मी रत्ती तिथं सुरू केलं. त्यानंतर मग थोडं थोडं जसं माहिती होत जाईल तसं ते सगळेजण घ्यायला. म्हणजे गावाकडे रतिबा प्रकार अजूनही चालू आहे. चालू आहे. हां. दूध खात्रीशीर मिळते, त्यात भेसळ काही नसते. हां, आता मला एक सांगा, लोकांना काय शंका वाटते का नाही बाबा आपण जे दूध घेतोय की बाबा कमी फॅटचं देत असतील का किंवा भेसळ वगैरे असे करतात का? कायमच्या खात्रीचे आहेत आमच्या. हां. कायमस्वरूपी जी पहिल्यापासून आहेत ते आम्ही कायम तीच ठेवतोय. आणि ज्यावेळी दूध वाढतोय त्यावेळी नवीन तेवढीच वाढवायची आणि परत जुन्या माणसांचं फिक्स ठेवायचं. काही वेळेला आम्ही असं करतोय की जास्त दूध राहिलं, कमी जास्त दूध असता कसं होतंय, अचानक 1 लिटर वाढला, 2 लिटर वाढला किंवा कमी झालं, त्याच्यासाठी आम्ही हॉटेलचा रतीब शेवटला ठेवतो. तिथं शेवटला कमी जास्त तिथं घालायचं. म्हणजे तुम्ही हॉटेलला सुद्धा दूध पुरवलंय? हॉटेलला कसं करतोय आम्ही, जे काही वेळेला दूध वाढतंय किंवा कमी होते त्यावेळी रतीब फिक्स असते, त्यातून फिक्स द्यायचं. पहिल्यांदा त्यांना पूर्ण करायचं, ते पूर्ण करायचं. जे पुढं राहील ते मग कमी जास्त दूध जे आहे ते हॉटेलला घालायचं. हॉटेलला काय वेळा 2 लिटर भरते, काय वेळा 4 लिटर भरते, काय वेळा 1 लिटर भरते. तर ते सगळं द्यायचं शेवटचा रतीब त्यांचा. म्हणजे एकंदरीत रतीब तुम्हाला रोजच्या रोज पैसे घ्यायचे. म्हणजे रोजच्या रोज पैसे देतात. म्हणजे डेअरीला दूध घालण्यापेक्षा रतीबाला दूध घालणं तुमच्या दृष्टीनं चांगलं, फायद्याचं. बरोबर ना?